हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये 8th स्टँडर्ड स्कॉलरशिप मॅथ सब्जेक्टच्या फर्स्ट युनिट म्हणजेच नंबर वर्ग याचे काही पॉईंट्स किंवा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला जेव्हा लेसनचे एक्सरसाइज स्टार्ट केले जातील तेव्हा त्यात आपल्याला त्याचा उपयोग होईल. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट पॉईंट, natural numbers. The group of numbers 1, 2, 3, 4 is called a set of counting numbers or natural numbers. नॅचरल नंबर म्हणजेच जे 1 पासून स्टार्ट होतात आणि इन्फिनिटीपर्यंत असतात त्यांना नॅचरल नंबर किंवा आपण काउंटिंग नंबर असंही म्हणू शकतो. दुसरा पॉईंट आहे होल नंबर्स. द ग्रुप ऑफ नंबर्स 0, 1, 2, 3, 4 इज कॉल्ड अ सेट ऑफ होल नंबर्स. जे 0 पासून स्टार्ट होतात आणि इन्फिनिटीपर्यंत असतात त्यांना होल नंबर्स असं म्हटलं जातं. थर्ड पॉईंट आहे आपला इंटिजर्स. इंटिजर्स -3, -2, -1, 0, 1, 2, 3. द नंबर्स इन दिस ग्रुप आर कॉल्ड इंटिजर्स. इंटिजर्समध्ये पॉझिटिव्ह नंबर्स पण असतात, निगेटिव्ह नंबर पण असतात आणि 0 हे सगळ्यांचं मिळून इंटिजर्स तयार होतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला रॅशनल नंबर्स. इफ p is any integer and q is any non-zero integer, then p upon q is called a rational number. Example 5 upon 7, -11 upon 8, 15 upon 17 are a rational numbers. रॅशनल नंबर म्हणजेच काय की p हा एखादा इंटिजर नंबर असेल. इंटिजर म्हणजेच तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह नंबर असू शकतो किंवा 0 असू शकतो. पण q हा नॉन झिरो इंटिजर असेल म्हणजे क्यूची व्हॅल्यू ही 0 सोडून कुठलाही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबर असायला हवा आणि ते फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतात म्हणजेच p अपॉन क्यू. एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत 5 upon 7, -11 upon 8, 15 upon 17. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. द डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. त्यातही 2 टाईप आहेत. आपला पहिला टाईप ए टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आणि बी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. सर्वात आधी आपण ए पॉईंट बघू. टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. लेट अस फाइंड दॅट द डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर 45/4. सर्वात आधी आपण डेसिमल फॉर्म म्हणजेच डिव्हिजन सॉल्व करू. त्याचा डेसिमल फॉर्म आपण फाइंड आउट करणार आहे. तो इथे दिलेला आहे. त्याचा आन्सर जे आलं ते काय आहे 11.25. इन दिस एक्झाम्पल द प्रोसेस ऑफ डिव्हिजन कम्स टू ॲन एंड. सो 11.25 इज अ टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन ऑफ द रॅशनल नंबर 45/4. या डिव्हिजनचा आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे 11.25. 11.25 5 नंतर आपल्याला कुठला एक नंबर मिळाला आहे का, 1 किंवा 2, कुठलाही नाही. तर 5 हा त्याचं पूर्ण एक आन्सर आहे इथे स्टॉप होत आहे म्हणजेच टर्मिनेट होत आहे. म्हणून ह्या टाईपला म्हटलं जातं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. आता नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. लेट अस फाइंड द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 20/3. सर्वात आधी आपण ह्या रॅशनल नंबरचा डिव्हिजन करून पाहणार आहोत म्हणजेच आपल्याला त्याचं फायनल आन्सर मिळेल. तर 20/3चं डिव्हिजन केल्यानंतर आन्सर जे आहे ते 6.66 आणि पुढे सॉन म्हणजेच कंटिन्युअस 6 नंबर जो आहे तो येत आहे. इन दिस एक्झाम्पल द प्रोसेस ऑफ डिव्हिजन इज अनएंडिंग. द डिजिट 6 रिअकर्स म्हणजेच हे जे आन्सर आलेलं आपल्याला हे ते कंटिन्युअसली पुढे 6 नंबर जो आहे तो रिपीटेडली येत जातो आहे. म्हणून म्हटले की द डिजिट 6 रिअकर्स. द रिकरिंग डिजिट इज आर मार्क विथ द डॉट पॉईंट ऑर लाईन अबव इट देम. तर जेव्हा तो नंबर कंटिन्युअसली येत असेल तेव्हा त्याच्यावरती आपल्याला एक ते डॉट दाखवलेला असेल किंवा नंबर्स जे आता एक्झाम्पल दिले इथे समजा 0.3737 आणि पुढे पण 37 म्हणजेच कंटिन्युअसली येत जातो आहे म्हणून शॉर्टमध्ये लिहिलं आहे 0.37 आणि त्याच्यावरती डॅश केलेली आहे ज्याला आपण बार असं वाचतो. आणखी एक एक्झाम्पल दिलं आहे खाली 5.7214 डॅश इज रिटन ॲज अ 5.7214 म्हणजेच हा
हे 4 डिजिट परत पुन्हा रिपीट होत आहे, म्हणून तिथे आपण त्याला त्याच्या नंबरवरती एक डॅश दाखवलेली आहे आणि यालाच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन असं म्हटलं. नेक्स्ट पॉईंट आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म्स अँड रॅशनल नंबर्स. एव्हरी नंबर इन द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म इज अ रॅशनल नंबर. एव्हरी नंबर म्हणजे प्रत्येक नंबर ज्याच्यामध्ये नॉन टर्मिनेट, तो कुठेतरी कंटिन्युअसली काहीतरी एक रिपीट नंबर येत जातो आहे डेसिमल फॉर्ममध्ये, तर त्याला रॅशनल नंबर असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे इररॅशनल नंबर. द नंबर्स हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आर कॉल्ड इररॅशनल नंबर. म्हणजेच काय की नंबर्सचे डेसिमल फॉर्ममध्ये केल्यानंतर नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कंटिन्युअसली काहीतरी नंबर जो आहे तो येत असेल, आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय की तो नंबर रिपीट नाही होते, दुसरा काहीतरी नंबर आहे, म्हणजे आता 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर 4 आहे, 8 आहे, असं नाही की 1 1 येतो आहे किंवा 1 2 1 2 आर कॉल्ड इररॅशनल नंबर. एक्झाम्पल √2 = 1.4142135623 and so on. That is, the decimal form of √2 is non-terminating and non-recurring. So, √2 is an irrational number. √2 ची व्हॅल्यू जी आलेली आहे 1 पॉईंट नंतर बघा आपल्याला 4 1 4 2 1 3 5 म्हणजे जितके पण नंबर आले पॉईंट्स नंतर ते रिपीट नाही होते, ते नॉन टर्मिनेट पण आहेत, कंटिन्युअसली येत जात आहेत कुठले तरी नंबर, पण रिपीटही होत नाही, म्हणून त्याला म्हटलं आहे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग म्हणजे रिपीट न होता आपल्याला पुढचा दुसरा कुठला तरी नंबर मिळतो आहे, तर त्यालाच इररॅशनल नंबर असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट रियल नंबर्स. द कलेक्शन ऑफ रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स टुगेदर फॉर्म रियल नंबर्स. रियल नंबरमध्ये रॅशनल नंबर पण येतात, इररॅशनल नंबर पण येतात. एव्हरी रॅशनल नंबर इज अ रियल नंबर. जितके पण रॅशनल नंबर आहेत ते रियल नंबर आहे, आणि एव्हरी इररॅशनल नंबर इज ऑल्सो रियल नंबर, आणि जितके इररॅशनल नंबर आहे ते पण रियल नंबर आहे. एक्झाम्पल 2/7 -10/3 5.83 √2 -11.33 आर द रियल नंबर्स. हे सर्व रियल नंबर्सचे एक्झाम्पल आहेत.